मुलींच्या संदर्भातल्या कायदा सुव्यवस्था इथं बिघडलेली आहे, त्या संदर्भात तुम्हाला काही माहिती असेल? एक तर ती जी घटना घडली दुर्दैवी घटना होती. शेवटी लहान मुलं जी असतात, आपल्या घराच्या आसपास जे लोक राहतात, रोज ज्यांना आपण बघतो, त्यांच्यावर स्वच्छ मनाने वडीलधाऱ्यांवर मोठ्यांवर ही मुलं मुली विश्वास ठेवत असतात. आणि जेव्हा एखादी अशी घटना घडते, तो कुठंतरी एक प्रांजळ नाहीतर एक स्वच्छ मनाचा तिथं एक अन्याय झाला असं आपलं तिथं म्हणावं लागेल. फार दुर्दैवी गोष्ट खरं तर या तालुक्यामध्ये, आणि दुर्दैवाने असं बोलावं लागतं की या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या बातम्या ह्या सातत्याने त्या ठिकाणी ऐकायला मिळतात. आणि हे बघितल्यानंतर कुठंतरी असं वाटतं की कायदा व सुव्यवस्था आपल्या या राज्याची ढासळली आहे का. ह्याच्या खोलात जाऊन जेव्हा आपण आकडे बघतो, फक्त पुणे शहराचं मी तुम्हाला सांगतो, पुणे शहरामध्ये एका वर्षामध्ये 650 महिलांवर बलात्कार झाल्याचे गुन्हे त्या ठिकाणी तिथं झालेले आहेत. त्याच्याचबरोबर विनयभंगाच्या बाबतीत बोलायचं झालं तर एका वर्षात 850 झालेले आहेत. आणि हा आकडा गेल्या 3 वर्षामध्ये वाढतच चाललेला आहे. हे फक्त एका शहराचं आहे. आपण पुणे जिल्ह्याबद्दल बोलायचं झालं तर दररोज 20 महिला मुली बेपत्ता या पुणे जिल्ह्यामध्ये तिथं होत आहे. पण याच्यामध्ये ठोस निर्णय जे प्रशासनाकडनं घेतले गेले बाहेर, ते मात्र त्या ठिकाणी घेतले जात नाही. त्याच्यामध्ये काही प्रमाणात राजकीय नेते जे गुंडांना घेऊन फिरतात, नाही तर प्रचारामध्ये गुंडांना जो वापर केला जातो, याच्यामध्ये कुठेतरी पोलिसांमध्ये संदेश दिला जातो की ही आमचीच लोकं आहेत, आज आम्ही सत्तेत आहोत, यांच्या नादी लागू नका. आणि मग ती प्रवृत्ती जेव्हा वाढत जाते, तेव्हा दुर्दैवाने अशा काही घटना त्या ठिकाणी घडत असतात. महाराष्ट्राचं बिहार होत आहे असं म्हणायचं का? परिस्थिती अतिशय हलाखीची आहे, वाईट आहे. पोलिसाची भीती जी पूर्वी असायची तशी भीती आज महाराष्ट्रामध्ये राहिलेली नाही. आणि हे असंच चालत राहिलं तर पूर्वी जसं आपण बिहारकडे आणि उत्तर प्रदेशकडे बघत होतो, तसं आकडे आणि परिस्थिती बघता तसं दुर्दैवाने आपल्याला म्हणावं लागेल की आपलं त्यांच्यासारखी परिस्थिती आज या महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेची झालेली आहे. दादा, पालकमंत्री नाही आहेत रायगड आणि नाशिकला, तर मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन खूप दिवस झाले आणि अजूनही तिढा सुटत नाही. आता महाराष्ट्राने एक दिवशी आदित्य तटकरे असेल किंवा मग गिरीश महाजन असेल, यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. एक तर मी तुम्हाला नाशिकबद्दल सांगतो, 2026-27मध्ये तिथं महाकुंभ आहे. मोठ्या प्रमाणात पैसा हा सरकारकडं तिथं दिला जाईल. शिंदे साहेबांच्या पक्षाची इच्छा होती की पालकमंत्री पद हे त्यांच्या एका नेत्याला तिथं मिळालं पाहिजे, आणि ती इच्छा बरोबरच होती तसं तुम्ही बघितलं तर. पण भाजपची इच्छा होते की तिथं शिंदे गटाचा कुणी पालकमंत्री नसावा, कुणीतरी भाजपचा असावा. आता हा तिढा तिथं सुटेना. पण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री हे हुशार मुख्यमंत्री आहेत. त्यांनी तिढा तसा अप्रत्यक्षपणे सोडवलेला आहे. तो शिंदे साहेबांना मान्य नसला तरी की त्यांनी सांगितलं आहे की पुढचे काही वर्ष नाही तर महिने मुख्यमंत्री हे तिथलं सगळं नियोजन बघतील. मग आता त्याचा अर्थ 27-28पर्यंत काय तिथं पालकमंत्री बदलला जात नाही, नाही तर पालकमंत्री तिथं मिळत नाही. राहिला प्रश्न रत्नागिरीला, ते रायगडला, तिथंसुद्धा तिढा काही सुटेल असं वाटत नाही. आणि जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे जे काही स्टेटमेंट येत आहेत, ते स्टेटमेंट त्या दोघांमध्ये खूप चांगले आहे असे काही स्टेटमेंट येत नाहीत. बरंच काय झालेलं आहे आणि बरंच काय होईल असं स्टेटमेंट आहे. त्यामुळे प्रश्न सुटेल असं आम्हाला तरी वाटत नाही. सरकार टिकेल का 5 वर्ष? बस एक लास्ट आणि महायुतीचं सरकार 5 वर्ष राहील का? जेव्हा लोकसभा येईल पुढची, देशातलं वातावरण काय हे त्या ठिकाणी बघितलं जाईल. वातावरण पूर्णपणे भाजपच्या विरोधात असेल, जे असणार आहे, तर मला वाटत नाही युती लोकसभा होऊस तर तुटेल. पण विधानसभेला त्यांच्याच नेत्यांनी सांगितलेलं आहे भाजपच्या की महाराष्ट्रामध्ये विधानसभा एक हाती सत्ता आपल्याला आणायची, म्हणजे एकटंच त्यांना लढावं लागेल. त्यामुळे लोकसभेपर्यंत अंदाज घेतील. लोकसभेमध्ये भाजपच्या विरोधात वातावरण असलं तर या 2 पक्षाचा परत एकदा वापर केला जाईल आणि लोकसभेनंतर मात्र त्यांना वेगळं सोडलं जाईल असं वाटतं. दादा, चासकमान धरणाच्या पाणी सोडण्याचं नियोजन नाही. आज गेले 3.5 महिन्यापेक्षाही जास्त पाणी सोडलं जातं. खेड तालुक्याच्या पूर्व भागातील आणि पश्चिम भागातील गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होते. तर हे पाणी सोडण्याबाबत नियोजन नाही, याबाबत आपण काय सांगू शकाल? आता याबद्दलचा खूप काय माझा चांगला अभ्यास आहे असं मी म्हणणार नाही. फक्त माझं नेहमी म्हणणं असतं की सगळ्यांना विश्वासात घेऊन जी काय परंपरा आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही बदल करत असाल
तर मग सगळ्यांना विश्वासात घेऊन तुम्ही बदल करा. नाही तर पाणी सोडत असताना जी काही बैठक असते, ज्याला आपण पाणी नियोजन समिती म्हणतो, नाही तर सल्लागार समिती म्हणतो, ती बैठक घेऊन त्याच्यावर तुम्ही निर्णय घ्या. त्याच्यामध्ये सगळ्या भागातली लोक असतात. जो निर्णय एकमताने त्या ठिकाणी मान्य केला जातो, त्या पद्धतीने तिथं असणाऱ्या अधिकाऱ्यांना वागावं लागतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.